राज्य परिवहन महामंडळानं एसटीच्या कर्मचाऱ्यांचे वर्ग 3 आणि वर्ग 4चे कर्मचाऱ्यांचे पगार जे आहेत 56% केलेले आहेत। त्यामुळे पुन्हा एकदा कामगार संघटनेनं जे आहे तो आंदोलनाचा इशारा दिला। आपल्याबरोबर अध्यक्ष संदीप शिंदे आहेत। नक्की काय किती पगार झालेले आहेत, किती टक्के हा सगळा पगार? महामंडळाने काल 56% पगार आमच्या खात्यावरती जमा केलेला आहे। आम्ही महिनाभराचं काम केलंय। महिनाभर एवढ्या मोठ्या टेम्परेचरमध्ये काबड कष्ट करतो। रोज 56 लाख लोकांना प्रवासी सेवा देतो आणि असं असताना महिन्याभराचं काम करून आम्हाला मात्र 56% पगार दिलाय आणि त्यामुळे राज्यातला एसटी कर्मचारी प्रचंड प्रक्षुब्ध झालेला आहे। आणि मग त्यांचं म्हणणं असं आहे की जर महिनाभर आम्ही काबड कष्ट करतो तर आम्हाला पगार का कमी? आमच्या बँकांचे हप्ते बाउन्स झालेले आहेत, घराचे हप्ते बाउन्स झालेले आहेत, घरात आम्ही खायचं काय? काम जर करायचं असेल तर आम्हाला खायची वांदी झालीत आणि म्हणून तातडीने 100% पगार करावा, अन्यथा आमचा संघर्ष अटळ आहे। आम्ही आंदोलनाचं कालच भावना प्रशासनाला कळवलेल्या आहेत आणि या भावनेचा विचार करून तातडीने 100% पगार आमचा दिला पाहिजे। करणार म्हणजे नक्की काय एसटीची सेवा बंद करणार? आता एसटीची सेवा बंद करणार असं आम्ही म्हणणार नाही। प्रवासी जनतेला दैवत म्हणून आम्ही काम करतो, पण उपाशी पोटी सैन्य लढत नाही ना हो। लढायचं कसं? उपाशी पोटात जर काही नसेल तर लढणार कसं? आणि म्हणून समजणे वाले को इशारा काफी, आमचं आंदोलन होणार। कसलं आंदोलन होणार हे एसटी कर्मचाऱ्यांच्या मनावर आहे। सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही आता मुख्यमंत्री असतील किंवा राज्याचे परिवहन महामंत्री जे आहेत प्रताप सरनाईक, त्यांना काय आवाहन करताय? कोणत्या कर्मचाऱ्यांचे 100% पगार झाले आणि 56% पगार नक्की कोणत्या कर्मचारी? नाही, जे काबड कष्ट करतात त्यांचे 56% झालेत, जे ट्रेनी आलेत त्यांना 100%, सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना 100% आणि जे कष्ट करतात त्यांना 56% झालेत। आम्हाला काही राजकारण याच्यामध्ये आणायचं नाही। नवीन परिवहन मंत्री महोदय आलेत, स्वतःच्या मालकीच्या नवीन गाड्या घेण्याचा एक स्वागतार्ह निर्णय आहे। पण साहेब काल त्यांनी परवा दिवशी चॅलेंज दिलं की वर्ष 2 वर्षात महामंडळ मी फायद्यात आणेल। त्यांच्या आव्हानाला आम्ही प्रतिसाद देऊ, पण त्यांना एवढंच सांगणं की उपाशी पोटी सैनिक लढू शकत नाही ना साहेब। तेव्हा आमचा वाढलेला पगार पण आम्हाला मिळाला पाहिजे। आमचा डीए अजून 53% झाला नाही, आम्ही 46%लाच लटकतोय अजून। तेव्हा परिवहन मंत्री महोदयांना आमची नम्र विनंती आहे की चांगले निर्णय घेतात, पहिलं सैन्याचंही बघा आणि म्हणून आमचा पगार तातडीने 100% करा। आमचा महागाई भत्ता 56%, आपलं 53% करा। आमचं घरभाडे भत्ता 10-20-30% करा। उरलेली देणी देऊन टाका, असं आव्हान आहे आमचं तुम्हाला। किती टक्के पगार आला? 56% फक्त पगार आला। याच्या आधी 100% आलेलं होतं का गेल्या 2 महिन्यांपूर्वी कधी? दर महिन्याला 100% येतो, पण दर महिन्याला विषय असा झालेला आहे की आमची 7 तारीख ही फिक्स असते। आता गेले 2 वर्ष आले, दर महिन्याला आमची 7 तारीख ही होतच नाही फिक्स। कधी 10 तारीख, कधी 15 तारीख, कधी 20 तारीख असा हा पगार होतोय आमचा। म्हणजे आम्हाला 1.5 महिना असंच वेटिंगला थांबावं लागते। दुसरे देखील कर्मचारी आपल्याबरोबर आहेत, किती टक्के पगार आलाय? 56% पगार आलाय आणि एसटी महामंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलेलं आहे। नेहमी 7 ते 10 तारखेपर्यंत 100%च पगार यायचा, पण ह्यावेळेस मात्र 100% ऐवजी 56%च पगार करण्याचा निर्णय काल त्यांनी घेतला। त्याच्यावर कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे। कुठल्याही क्षणी आम्ही आंदोलन करू शकतो आणि आंदोलन करून जर थांबलं नाही तर एसटी कर्मचारी काय करू शकतील हे आम्ही सांगू शकत नाही। पाहतोय की राज्याच्या परिवहन महामंडळाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच 56% पगार जो आहे तो चालक वाहकांना मिळालेला आहे। त्यामुळे 100% पगार जो आहे तो देण्याचं खरं तर आवाहन जे आहे एसटी कर्मचारी करताना पाहायला मिळतात। जर कदाचित 2 दिवसांमध्ये 100% पगार आमच्या खात्यावरती जमा झाला नाही तर मग मात्र आम्ही तीव्र आंदोलन करू, असा सुद्धा इशारा संघटनेनं दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरा पर्सन तुषार ननावरे, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।